नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सीएचओ महाराष्ट्र 2025। कुठली सीएचओ महाराष्ट्र 2025 मधले जे सर्व डिटेल आहे, ऑल डिटेल इन वन व्हिडिओ। ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। कुठली पण असो, कुठली ह्याच्यामध्ये सॅलरी असो आणि पोस्ट किती आहे आणि एज क्रायटेरिया वगैरे काय आहे आणि त्याच्यासोबत कुठली एज्युकेशन आपल्याला लागते, त्याच्यासोबत आपलं न्यू एक्झामिनेशन पॅटर्न, त्याच्यामधले आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, कुठली सब्जेक्ट असणार आणि टॉपिक आहे, त्याच्यासोबत असणार आहे इम्पॉर्टंट टिप्स फॉर द क्रॅक टू सीएचओ एक्झाम। कशा पद्धतीने आपल्याला क्रॅक करायचं आहे सीएचओ एक्झाम, थोडी मी टिप्स सांगणार आहे तुमच्या सगळ्यांना। आणि हे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट, जे लागणारे डॉक्युमेंटेशन आहे सीएचओ एक्झाम साठी, ही सगळी आपण डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग आपण काय करायचंय, सुरुवात करूया लवकरात। मग चला, सर्वांचं अगोदर काय करायचंय, अगोदर तुम्हाला करायचं आहे लाईक, हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि कमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आणि तुमचं क्वेरी, तुम्हाला काही प्रॉब्लेम अडचण वगैरे येत असेल तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आणि जे तुमचं मित्र-मैत्रीण वगैरे आहे सीएचओ ऍप्लिकेशन करताय त्यांना ही व्हिडिओ पाठवायचा आहे आणि जे तयारी करताय त्यांना पण पाठवायचे। शक्यतो काय आपल्या चॅनलमध्ये जे व्हिडिओ वगैरे येतील त्यांना फायदा भेटणार आहे। आणि सोबत काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉन दाबून ठेवायचं, म्हणजे काय जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे। मग आपण सुरुवात करणार आहे। ही व्हिडिओ कसा असणार आहे, ऑल डिटेल इन वन व्हिडिओ मध्ये सगळी डिटेल ह्याच्यामध्ये भेटणार आहे। 2025 मध्ये येणार आहे कुठली, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी। मग आपण सुरुवात करणार आहे, चला बघा। पहिल्यांदा काय लागते, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शिक्षण काय लागतं बाबा सीएचओ साठी, म्हणजे मला अधिकारी व्हायचं आहे, कुठला समुदाय आरोग्य अधिकारी। मग एज्युकेशन काय काय लागतं बघा, हे बीएमएस आणि बीएमएस ह्याचं झालं। मग आपलं सगळ्यांचा फेवरेट काय, ही नर्सिंग मध्ये कुठली बीएससी नर्सिंग आणि बीएससी इन कम्युनिटी हेल्थ, हे झालं। याच्यामध्ये बीएससी नर्सिंग आपलं ही लागणार आहे, हे झालं ह्याच्याबद्दल। आणि त्याच्यासोबत पोस्ट बीएससी पण लागते बरं का, पोस्ट बीएससी, बीएससी म्हणतो आपण बरं का। ही एज्युकेशन पण ही इक्वल आहे बरं का, ही इक्वल आहे दोन्ही पण, म्हणून हे दोन्ही पण अप्लाय करू शकतो। म्हणजे बीएससी नर्सिंग असो किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग असो, हे दोघांनी पण काय करू शकतो, अप्लाय करू शकते। कशासाठी, सीएचओ महाराष्ट्र 2025 मधले जे वेकन्सी आहे त्याच्यासाठी। चला मग नेक्स्ट काय, एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्स, ह्याच्यामध्ये काय काय लागतंय, इलिजिबल एनी डिग्री, जे डिग्री होते 1, 2, 3, 4 हे डिग्री, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, तुमचं प्रिस्क्राइब्ड ड्युरेशन इंटर्नशिप कम्प्लीट व्हायला पाहिजे बरं का, कम्प्लीट असायला पाहिजे। मस्ट बी करंटली अंडरगोइंग द इंटर्नशिप वगैरे असलं तरी पण चालेल। मस्ट पासेस बघा, पास व्हायला पाहिजे आणि तुमचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे, ही इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट आहे। हे काय, एमएनसी रजिस्ट्रेशन तुमचं असायला म्हणजे असायलाच पाहिजे। हे काय म्हणते बघा, ओनली such candidates will be considered eligible if the required बघा काय म्हणते, सर्टिफिकेट इज नॉट अपलोड अलॉंग विथ द ऍप्लिकेशन। तुम्ही जे त्यांना रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे अपलोड नाही केलं तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला काय करता येणार, रिजेक्ट करता येणार आहे, म्हणजे रिजेक्ट करणार त्यांनी। म्हणून काय, जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे तुम्ही सगळी व्यवस्थित तयार ठेवायचं आहे। नेक्स्ट काय म्हणते बघा, एज लिमिट्स फॉर द सीएचओ महाराष्ट्र 2025। एज लिमिट काय, ओपन साठी किती आहे, मिनिमम 18 एज बघा, 18 एज तर होणारच आहे। 12 वर्ष मध्ये आपण काय, 12 वर्ष इकडे गेलं 12वी पर्यंत आणि त्याच्यानंतर 4 वर्ष किती, 16 प्लस 6 किती झालं, 6 6 12, म्हणजे 22 वर्ष तर मिनिमम होणारच आहे आपलं। आणि इथे मिनिमम 18 ठेवलेलं आहे आणि 18 ते 38 एज पर्यंत ओपन वाले इथे अप्लाय करू शकतात। बॅकवर्ड क्लासेस, बॅकवर्ड म्हणजे कुठलं, ओबीसी असो, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, जे ऑल कॅटेगरी आहे, त्यांना किती आहे, त्यांना 43 इयर्स काय एज लिमिट आहे। त्याच्यासोबत ही पीडब्ल्यू हे झालं, त्यांना 45 आणि प्रोजेक्ट आर्थिक ह्यांना 45 आणि पार्ट टाइम वाल्यांना हे कोणी त्याच्यामध्ये फॉर्म नाही भरायचा बरं का तुम्हाला। हे झालं 55 आणि स्पोर्ट्समॅनला 43, ऑर्फनला 43 आणि फ्रीडम फायटर वगैरे असेल तर त्यांचे कोणी असेल तर त्यांना 45 आणि एक सर्व्हिसमॅनला 45 असं प्लस 3 इयर असं भेटतंय त्यांना बरं का। हे झालं एज लिमिट, एवढं लक्षात ठेवायचंय। 38 इयर जनरल साठी आणि 43 वर्ष ही ऑल कॅटेगरी साठी, एवढं लक्षात ठेवलं तरी बस। मग तुम्ही ह्याच्यामध्ये इलिजिबल आहे का बघायचं आहे। चला आता एक्झामिनेशन फी किती असणार आहे, जे ओपन कॅटेगरी वाले त्यांना किती आहे, 1000 रुपये। आणि ऑल बॅकवर्ड क्लासेस कोण, एससी असो, एसटी, ओबीसी, हे सगळ्यांनी किती आहे, हे सगळ्यांना 900। ऑल रिमेनिंग कॅटेगरी बरं का, व्हीजेएनटी सगळी ऑल इन्क्लूड, आणि ऑर्फनला 900 आणि एक सर्व्हिसमॅनला पैसे नाहीये। आणि एक्झामिनेशन ऑल थ्रू बघा, ही सगळे पैसे तुम्हाला ऑनलाईन मोडने भरायचं आहे पैसे, असं नाही की माझ्याकडे हँड कॅश आहे सर मी कॅश देतो। हे झालं अलॉंग विथ द ऍप्लिकेशन फॉर्म ड्युरिंग द डॉक्युमेंट बघा, ह्यांनी काय म्हणते, ऑनलाईन रिसिप्ट आणि कन्फर्मेशन जे ई पेमेंट आहे तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे।
आणि त्याच्यासोबत जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते पण सांभाळून ठेवायचं आहे. काय काय ठेवायचं याच्यासोबत तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म एक राहिलं आणि त्याच्यानंतर ई रिसिप्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक रिसिप्ट जे तुम्ही पैसे भरलेला आहे बाबा मी 900 रुपये किंवा 1000 रुपये भरले ते तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. पीडीएफ सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा. हे झालं एक्झामिनेशन फी बद्दल. आणि टोटल किती वेकेन्सी आहे, बघा ह्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे किती आहे टोटल वेकेन्सी. अरे कुठे गेलं, इथे बघा 1974 1974 एवढं वेकेन्सी आहे. एससी साठी किती आहे 143, एसटी साठी 103, विजय साठी 30 आणि एनटी बघा विजय एनटीबी 60 आणि एनटीसी साठी 29. बघा एनटीडी साठी अजून काय अपडेट नाही आले, ह्यांच्यासाठी 0 वेकेन्सी आहे. त्यांना काय करावं लागेल, त्यांना जनरल मध्ये फाईट करावं लागेल. हे झालं एसपीसी ला 72, ओबीसी ला एकदम जास्त म्हणजे 243 आणि हे काय एससीबीसी ला 10%, हे पण 197 197 आणि ईडब्ल्यू साठी पण 197. टोटल ओपन साठी किती आहे 900 जागा. बघा जे कॅन्डिडेट आहे त्यांना ऍप्लिकेशन मध्ये आता 12 वाजेनंतर सुरू होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील महिला जे रिझर्वेशन आहे तुम्ही अप्लाय करू शकता का, तिकडे तुम्हाला टिक करायचं आहे. काय करायचं आहे, टिक करायचं आहे. कारण शक्यतो काय बघा इन केस ऑफ एक कॅन्डिडेट आहे तुम्ही ओबीसी मध्ये बिलॉंग करता, समजा ओबीसी मध्ये बिलॉंग करता, मग तुम्हाला किती टोटल इकडे 243 जागा एवढ्या आहेत. आणि तुम्ही महिला असेल तर बघा किती तुम्हाला इकडे 73 जागा, सर्वसाधारण मधले 81 जागा, हे दोन्ही प्लस करून परत जनरल मध्ये किती एवढी जागा तुम्हाला ह्या जागामध्ये तुम्हाला फाईट करायची असते. म्हणजे काय ही पॅरलल रिझर्वेशन हे सगळे व्हर्टिकल रिझर्वेशन तुम्ही सगळे अप्लाय करायचं आहे जेवढं तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहे तेवढं. आणि हे माझे सैनिक हे झालं खेळाडू प्रकल्पग्रस्त हे सगळ्यांनी अप्लाय करायचे. तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तरच तुम्ही अप्लाय करा बरं का. असं नाही की माझ्याकडे नाहीये नंतर काढू असे करू नका. फक्त लास्ट डेट लक्षात ठेवायचं आणि त्याचा अगोदरचं डॉक्युमेंट काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याचा अगोदर तुमच्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे. हे झालं याच्याबद्दल. आणि हे झालं सगळी आपण वेकेन्सी वगैरे बघितलंय. टोटल किती 1900 किती 1974 एवढी आपल्याकडे जागा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बरं का. ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, असं नाही की हे डिस्ट्रिक्ट वाईज सोडलेलं आहे. आता ह्या वर्षी यांनी डिस्ट्रिक्ट वाईज नाही सोडलंय. म्हणजे काय अगोदर कसं व्हायचंय, आता समजा पुणे डिस्ट्रिक्टमध्ये किंवा पुणे सर्कलमध्ये एवढी डिस्ट्रिक्ट येतात, सोलापूर असो सांगली असो असे एक्झाम्पल. काही काय करणार या डिस्ट्रिक्टमध्ये एवढी जागा आहे असं ऍप्लिकेशन करून प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी वेगळं ऍप्लिकेशन घ्यायचंय. आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकत्र घेतलेलं आहे बरं का. हे झालं वेकेन्सी बद्दल झालं. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणते न्यू एक्झाम पॅटर्न. सीएचओ साठी न्यू एक्झाम पॅटर्न काय काय असणार आहे बघा. त्याच्यामध्ये आपलं जे मेन फोकस असायला पाहिजे, जे टॉपिक कुठली जे असणार आहे आपलं नर्सिंगचं, हे झालं 15 टॉपिक दिलेलं आहे. ही किती येणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 60 येणार आहे आणि जनरल नॉलेजचे 20 येणार आहे. आणि त्याच्यामध्ये एनएचएम प्रोग्राम रिलेटेड म्हणजे प्रोग्राम बद्दल जे विचारणारे क्वेश्चन ते 20. बघा जे मेनली आपल्याला फोकस करायचे हे 60 आणि एनएचएम चे 20, किती टोटल झाले 80 मार्क. तुम्ही जीके मध्ये जनरल नॉलेज मध्ये तेवढी जास्त डोकं लावू नका. कारण काय होतं माहितीये का, जीके एक लिमिटेड सब्जेक्ट नाहीये, खूप मोठे सब्जेक्ट आहे. त्याच्यामधलं तुम्हाला काही पण विचारू शकतात त्यांनी. मग जेवढं तुम्हाला तिकडे टाइम दिलं तर ते टाइम वेस्ट होणार आहे. म्हणजे वेस्ट होणार म्हणजे एवढं नाही म्हणू शकत आपण, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क भेटू शकते बरं का. म्हणून तुम्हाला मेन कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे जे आपलं नर्सिंग सब्जेक्ट वरती आणि त्याच्यासोबत एनएचएम प्रोग्राम वरती. आपण ही सगळी तुम्हाला कव्हर करून देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलमध्ये. आपण आज सकाळी आपलं काय जे टार्गेट सीएचओ सिरीज आहे सुरू झालेलं आहे, तुम्ही तिकडे बघू शकता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, त्याचे फायदा घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, आपण मेनली कशावरती टार्गेट करायचंय, नर्सिंग आणि जे 20 मार्क आहे एनएचएम केटी आणि जे जीके आहे तुम्हाला काय 20 मार्काचं आहे जे इकडे बघा हे निगेटिव्ह नसणार आहे बरं का. तुम्ही इझिली टिक करू शकता, तुक्का लागला तरी लागेल. हे झालं ह्याच्याबद्दल. बघा ह्याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असणार आहे. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, पब्लिक हेल्थ बद्दल बेसिक कॉन्सेप्ट सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का. आणि ह्युमन बॉडी, चाइल्ड हेल्थ, ॲडोलसंट हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन बरं का. स्किल बेस्ड जे क्वेश्चन्स येणार आहे आपण काय करूया, हे जे आहे त्रिशूला सिरीज मध्ये आपण बघूया बरं का. त्रिशूला सिरीज मध्ये आपण ह्याला कव्हर करत जाऊया. हे स्किल बेस्ड क्वेश्चन्स आणि रेफरल लिंकेज, एल्डरली आणि पेलेटिव्ह केअर, इमर्जन्सी हे पण आपण इन्क्लूड करूया त्रिशूलामध्ये. हे एक आणि एक हे सीएचओ स्पेशलचे एपिसोड झाले त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करूया. हे झालं. आणि ओव्हरऑल आणि ईएनटी ही सगळी नर्सिंग मधले जे येणारे टॉपिक आहे बरं का. किती मार्क्स येणार, 60 मार्कने आणि 60 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला म्हणजे 60 क्वेश्चन इकडे म्हणजे 60 मार्क आपल्याला बेटर. इकडे काय म्हटलं बघा, इंग्लिश आणि
बघा इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर अवेलेबल असणार आहे. कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटणार आहे? इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही. आणि एक्झाम ड्युरेशन 1 से 20 मिनिटं म्हणजे किती? 2 तास असणार आहे तुमच्याकडे. किती? 2 आवर असणार आहे एक्झाम साठी तुम्हाला. किती? 100 मार्क्स साठी 2 तास. एकदम बरोबर आहे. चालतंय. बघा अजून काय राहिलं आपलं? टोटल किती? 100 मार्क एमसीक्यू येणार आणि 100 मार्क्स साठी एवढं येणार आहे. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे मी परत एकदा तुम्हाला पुढे सांगतो. हे सगळे आपल्याला कव्हर करायचं आहे. हे झालं न्यू एक्झाम पॅटर्न झालं. कुठलं? सीएचओ महाराष्ट्र बद्दल. अगोदर काय आपलं जीके गिके ना काय नव्हतं. फक्त आपल्याला फक्त नर्सिंगचं विचारायचं. ते पण किती? 50 एमसीक्यू विचारायचा. एकाला 2 मार्क असेल. चला हे सगळे बदललेलं आहे. जे बदल घडले त्याचा अनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे बाबा, बरं का. चला आता अजून काय म्हणते? एंट्रन्स एक्झामिनेशन डिटेल्स. बघा ह्याच्यामध्ये काय? जे एक्झाम विल बी कंडक्टेड. बघा एक्झामिनेशन सेंटर्स हे हेल्थ डिपार्टमेंटने डिसाईड केलेलं. त्यांनी तिकडेच एक्झाम घेणार आहे. तुम्हाला इंटिमेशन त्यांनी देतील. एक्झाम डेट विल बी अनाउन्स्ड. इकडे NHM गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचं जे सगळे अपडेट भेटणार आहे. आम्ही तुम्हाला अपडेट करूया. हे कधी? बिफोर 7 to 10 days बिफोर तुम्हाला एक्झाम आहे त्या दिवसाच्या अगोदर 7 ते 10 दिवसापर्यंत तुम्हाला सगळी त्यांनी माहिती देणार. बाबा असं असं एक्झाम तारीख आहे, इथे एक्झाम आहे, एवढं टाइम आहे, तुम्ही तिकडे पोहोचायचं आहे. आणि काय? बिना पैशाने. म्हणजे त्यांनी पैसे देणार नाहीये, तुम्ही स्वतःहून जावं लागणार. ते झालं. तर एक्झाम विल बी कन्सिस्ट. बघा 100 एमसीक्यू असणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला 1 मार्क म्हणजे किती? 100 मार्कचं आपलं एक्झाम झालं. आणि एकदम इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे, नो नेगेटिव्ह मार्किंग. नेगेटिव्ह मार्किंगच नाहीये. जे जीके मध्ये तुम्ही इझिली बिंदासपणे तुक्का लावू शकतात. हे झालं. टू क्वालिफाय द कॅन्डिडेट मस्ट बी. तुम्हाला मिनिमम 45 मार्क तर घ्यायचंच आहे बरं का. असं नाही की मला 43 पडले असं नाही. तुम्ही नॉट एलिजिबल होणार. एलिजिबल साठी किती? मिनिमम 45 मार्क तुम्हाला घ्यायचंच आहे. आणि नेक्स्ट काय म्हणताय? द क्वेश्चन पेपर विल बी बेस्ड ऑन द सिलेबस. जे आपल्या इकडे होतं ही सिलेबस वरतीच असणार आहे. ओके एवढं आपण बघितलं. नंतर बघा काय म्हणते? सर्टिफिकेट ट्रेनिंग पोस्टिंग बघा डिस्ट्रीब्युशन. बघा ही जे एंट्रन्स एक्झाम आहे कशासाठी? ही सर्टिफिकेटसाठी. सर्टिफिकेटसाठी म्हणजे जे सर्टिफिकेट भेटणार आहे तुम्हाला कुठे? ट्रेनिंग मध्ये. सर्टिफिकेट ट्रेनिंग पोस्टिंग त्याच्यासाठी ही सगळी एंट्रन्स एक्झाम चालू आहे. त्याच्यानंतर काय होणार? तुम्हाला 6 महिन्याचं ट्रेनिंग असणार आहे. या ट्रेनिंग मध्ये परत तुम्ही पास झाला तर तुम्हाला काय? HWC मध्ये ॲज अ वर्किंग सीएचओ म्हणून तुम्हाला पाठवणार. बघा त्याच्यामध्ये काय काय? फॉर न्यू इलिजिबल कॅन्डिडेट. जे नवीन इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी काय? दोज who meet the eligibility and pass the entrance exam will get. बघा कशासाठी? 6 मंथ ट्रेनिंग पोस्टिंग साठी. ट्रेनिंग जे पोस्टिंग आहे त्याच्यासाठी त्यांनी कुठे? डिस्ट्रिक्ट किंवा सब डिस्ट्रिक्ट किंवा गव्हर्नमेंट हेल्थ इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला पाठवणार. किती महिने? 6 महिन्यासाठी. आणि पोस्टिंग इज अ कंडिशन आणि गिवन बिफोर ट्रेनिंग. म्हणजे हे तुम्हाला कंडिशन आहे की बाबा तुम्हाला करायचंच आहे असं नाही की एक्झिट एक्झाम इज फेल्ड. बघा तुम्ही जे हे एंट्रन्स झालं आणि ट्रेनिंगचं एक्झिट एक्झाम ते तुम्ही फेल झालं तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही क्लेम नाही करू शकता बाबा मला हे सेंटर द्या ते सेंटर द्या असं काय नाही करायचं. तुम्ही फेल झालं तर परत तुम्हाला एक्झाम द्यावा लागेल. हे झालं. आणि जे करंट सीएचओ किंवा सीएचओ सोडून गेलेले आहे म्हणजे ऑलरेडी सीएचओ होते त्यांना काय पण बघा करंट ऑर फॉर्मर सीएचओ कॅन अप्लाय. हे त्यांनी परत अप्लाय करू शकतात. बट एनीवन टर्मिनेटेड फ्रॉम NHM. जे कॅन्डिडेट टर्मिनेटेड झालेले आहे बाबा NHM कडनं ज्यांना काय? इलिजिबल नाहीये बरं का. ॲज द गव्हर्नमेंट सर्क्युलर डेटेड आहे 24 साल एक सर्क्युलर आलं त्याच्यानुसार त्यांना परत एक्झाम देता येत नाहीये. हे झालं. आणि ऍडिशनल रूल्स फॉर द सीएचओ. बघा काय म्हणते? इलिजिबल करंट आणि प्रिव्हियस सीएचओ डू नॉट नीड द रिपीट. बघा जे ऑलरेडी सीएचओ वर्किंग आहे ते किंवा म्हणजे ऑलरेडी तुम्ही रिझाईन केलेलं आहे त्यांना काय? तुम्हाला गरज नाहीये. काय? 6 मंथ कोर्स तुम्हाला करायची गरज नाहीये कारण तुमच्याकडे ऑलरेडी जे सर्टिफिकेट होता तुमच्याकडे आहे. तुम्हाला काही गरज नाहीये बरं का. आणि दे मस्ट अपिअर फॉर द एंट्रन्स एक्झाम. तुम्ही एंट्रन्स एक्झाम देऊ शकता. आणि सिलेक्शन विल बी थ्रू द सेपरेट मेरिट. बघा त्यांनी काय म्हटलंय? यांच्यासाठी सेपरेट लिस्ट लागणार. हे पण थोडी लक्षात घ्या बरं का. हे झालं. आणि ओल्ड सिनियरिटी विल बी. बघा तुम्ही अगोदर 4 वर्ष केले सीएचओ आता रिझन करून परत दिलं तर तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्हाला जॉईनिंग करता येणार आहे. न्यू पोझिशन विथ अ न्यू सिनियरिटी म्हणून. असं नाही की मी 4 वर्ष केलो मला सिनियर द्या असं नाही होणार. आणि ते मस्ट रिझाईन फ्रॉम देअर करंट सीएचओ जॉब बिफोर जॉईनिंग. म्हणजे जॉईनिंगच्या अगोदर तुम्हाला जे काय करायचंय? रिझाईन द्यायचं बरं का. मग म्हणजे तुम्ही जे नवीन सीएचओ म्हणजे ऑलरेडी सीएचओ त्यांनी पण ऍप्लिकेशन देऊ शकता. आणि बिंदासपणे तुम्ही तुमच्या आवडत्या डिस्ट्रिक्टला किंवा सब सेंटरला तुम्ही पोस्टिंग घेऊ शकता. अजून काय म्हणते बघा? कॅन्डिडेट्स हू कम्प्लीट द 6 मंथ. जे कोर्स संपल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? बघा हे काय? 2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे. हे झालं. आणि ट्रेनिंग ॲज द एंट्रन्स मेरिट लिस्ट. नंतर मेरिट विल गेट एंट्रन्स मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येतं. फेल झालं तर येणार नाहीये. आणि हेल्थ सर्व्हिसेस अँड NHM ऑथॉरिटीज मे चेंज द रिक्रुटमेंट प्रोसेस. त्यांनी काय करू शकता? आणि कॅन्डिडेट मस्ट पास द. बघा काय? पास द एक्झिट एक्झाम.
तुम्हाला ती 100% पास करावंच लागणार. आणि सर्टिफिकेट इन द कम्युनिटी हेल्थ, जे सर्टिफिकेट भेटतात ओनली फॉर CH वर्कसाठी. असं नाही की मी माझं OPD मध्ये वगैरे लावतात असं आणि हॉस्पिटलमध्ये असं चालणार नाही बरं का. हे स्पेशलायझेशन प्रायव्हेटसाठी वगैरे यूज करायचं नाही, फक्त ही CHO जॉबसाठी आहे. वन्स ट्रेनिंग बघा, ट्रेनिंग सेंटर किंवा सब सेंटर ऑर्डर झालं तर ते चेंज करता येत नाहीये. आणि फेलिंग द एक्झाम, बघा तुम्ही 2 वेळा ट्वाईस MX एक्झाम, तुम्ही 2 वेळा एक्झिट एक्झाम मध्ये बरं का, एंट्रन्स मध्ये तर फक्त एकच चान्स असेल तुम्हाला, पास झाला तर इकडे ट्रेनिंगला, नाहीतर घरी, असं आहे. ज्यावेळी तुम्ही एक्झिट एक्झाम मध्ये, सॉरी, जे प्रोग्राम आहे ज्या सर्टिफिकेट मध्ये 6 महिन्याचं पोस्टिंग मध्ये तुम्ही 2 वेळा फेल झाला तर तुम्ही डायरेक्टली इलिजिबल राहणार आहे. म्हणजे इलिजिबल नसणार तुम्ही, डायरेक्ट जर गेलं. हे झालं अकोमोडेशन आणि अदर एक्सपेन्सिव्ह विल नॉट बी प्रोव्हाइडेड. तुम्हाला अकोमोडेशन आणि ते वरचे काय म्हणू शकतो DSA सगळे हाऊस रेंट HR वगैरे तुम्हाला काही भेटणार नाहीये कधी ड्युरिंग सर्टिफिकेट ट्रेनिंगला. फक्त किती 10,000 रुपये भेटते तुम्हाला. किती 10,000 रुपये भेटणार आहे. 10K पर मंथला, प्रति महिन्याला 10,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. जे सोडून व्यतिरिक्त काही भेटणार नाहीये, त्याने ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि काय 90% अटेंडन्स कंपल्सरी आहे. कशासाठी, जे ट्रेनिंगसाठी, एक्झिट एक्झामसाठी. आणि सिलेक्टेड CHO सर्व 3 इयर मॅडम, तुम्हाला एकदा सिलेक्ट झालं, तुम्हाला CHO म्हणून तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला 3 वर्ष कंपल्सरी काम करावं लागते. नाही तर तुम्हाला काय, इकडे फेवरेट वर्ड आहे बघा तुमचं, काय 1,03,000 रुपये बॉन्ड, जे तुम्हाला पैसे भरावं लागेल. आणि CHO पोस्ट इज कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, नॉट परमनंट गव्हर्नमेंट जॉब. आणि रिझर्वेशन रूल सगळे तुम्ही फायदा करू शकता तुमच्याकडे अप्लाय, म्हणजे जे डॉक्युमेंट असेल तर. आणि अजून काय म्हणते बघा, आफ्टर पासिंग द एक्झिट एक्झाम CHO गेट द अपॉइंटमेंट. तुम्हाला पास झाल्यावर तुम्हाला 11 मंथ प्लस 22 दिवसाचं काय भेटणार आहे, प्रोजेक्ट भेटणार, म्हणजे गाईडलाईन्स भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला रिन्यू करावं लागते ते सगळे बॉन्ड बरं का. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट क्लोज द प्रोजेक्ट, बघा यांनी काय म्हटलेलं, नोटिफिकेशन जे नोटिफिकेशन मध्ये आलेलं आहे ते सांगतो बरं का मी. सेंट्रल गव्हर्नमेंट क्लोज द प्रोजेक्ट, नो क्लेम फॉर द परमनंट जॉब ऑर सिक्युरिटी कॅन बी मेड. बघा हे एकदम डेंजर आहे बरं का. आणि सर्व्हिसेस मे बी टर्मिनेटेड फॉर द बघा टर्मिनेटेड करू शकते अनसॅटिस्फॅक्टरी केलं तर. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे झालं CHO ट्रेनिंग बद्दल आपण सगळं डिटेलमध्ये अभ्यास केलो. ओके, आता नेक्स्ट काय म्हणते, स्टायपंड आणि सॅलरी बद्दल काय म्हणते बघा. ड्युरिंग ट्रेनिंग तुम्हाला किती भेटणार आहे, आता जस्ट म्हटले 10,000 रुपये भेटणार आहे पर महिन्याला. किती, 6 महिन्यापर्यंत. आणि तुम्ही CHO झाल्यानंतर आफ्टर अपॉइंटमेंट ऑफ CHO, म्हणजे ऑफिसर होणार तुम्ही. ऑफिसर ज्यावेळी काय होणार आहे, ऑफिसर झाल्यानंतर आयुष्मान आरोग्य मंदिरमध्ये सब सेंटरमध्ये तुम्हाला किती भेटते, तिकडे भेटणार आहे तुम्हाला फिक्स्ड सॅलरी पर मंथ. किती, हे बेसिक आहे, हे याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. 25,000 तुम्हाला 100% भेटणारच आहे. पण जे वरच्या 15,000 आहे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह पर मंथ, तुमचं परफॉर्मन्स वरती असणार आहे. म्हणजे किती झालं, 25 + 15 तुम्हाला 40 पर्यंत बरं का, 40,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी येणार आहे. फॉर हार्ड टू रीच इन ट्रायबल एरियामध्ये काय, डिफिकल्ट आणि रिमोट ट्रायबल एरियामध्ये ऍडिशनल परफॉर्मन्स 15,000 भेटणार आहे. इकडे किती झालं, 25 + 15 नॉर्मल होता, म्हणजे 40,000 झाला. आता 40 मध्ये प्लस 15,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे किती झालं, 55,000 रुपये पर मंथ. एकदम मस्त, एकदम चिल जॉब. ओके, बघा एवढी पेमेंट तुम्हाला भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये. एवढं झालं ह्याच्याबद्दल, स्टायपंड आणि सॅलरी बद्दल. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, जे लास्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करायला पाहिजे होतं हे विसरलो मी. आता घेऊन आले. हे काय डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला काय काय लागते, SSC तुम्ही तुमचं जे 10वीचं डॉक्युमेंट म्हणजे मार्क्स 60, ह्याच्यामध्ये बघा 10th मार्क्स पेक्षा ही जे पासिंग सर्टिफिकेट आहे ह्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ असते बरं का, ही इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कंपल्सरी हे पाहिजे. त्याच्यानंतर 12वीचे मार्क्स आणि पासिंग सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट ऑल इयर किंवा तुमचं सेमेस्टरमध्ये संपलं असेल तर सगळे मार्क्स कार्ड पाहिजे. आणि डिग्री सर्टिफिकेट आणि इंटर्नशिप वगैरे कोर्स कम्प्लिशन वगैरे सर्टिफिकेट ते पण लागू शकते. ही ऑप्शनल आहे बघा, हे ऑप्शनल आहे बरं का. आणि अटेम्प्ट सर्टिफिकेट शक्यतो सगळीकडे मागायला आहे, हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही काढून ठेवू शकता. हे झालं अटेम्प्ट सर्टिफिकेट. रजिस्ट्रेशन बद्दल काय, MNC ही कंपल्सरी आहे. ठीक आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही कुठली पण रिसिप्ट टाकून अप्लिकेशन देऊ शकता. हे झालं BMS आणि BHMS त्यांच्यासाठी झालं. आणि आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुम्हाला द्यावं लागतं. आता नंतर काय म्हणते बघा, ऍड्रेस प्रूफसाठी रेशन कार्ड, हे वोटर ID, आधार कार्ड तुम्ही देऊ शकता. आणि कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी बघा, ते तुमच्याकडे कुठली पण कॅन्डिडेट असो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता बरं का. आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला किती 6 महिन्याचा टाइम देतात. किती 6 महिन्याचा तुम्हाला टाइम देतात. कशासाठी, कास्ट व्हॅलिडिटीसाठी. तर इथे कुठे झालं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी किती 6 महिने तुम्हाला टाइम देतात बरं का. आणि नॉन क्रिमी लेअर किती पर्यंत 31 मार्च 2026 पेक्षा जास्त असायला पाहिजे, म्हणजे व्हॅलिडिटी बरं का. हे नॉन क्रिमी लेअर साठी झालं. आणि EW साठी आणि त्यांच्यासाठी ही जे रिझर्वेशन क्लेम करणार आहे त्यांच्यासाठी ही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे बरं का. आणि अदर काय म्हणू शकतं, मॅरेज सर्टिफिकेट, तुमचं नाव वगैरे चेंज झालं तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि
वर्क रिलेटेड तुम्ही ऑलरेडी CHO असेल तर तुमच्याकडे काय घ्यायला पाहिजे, NOC घ्यायला पाहिजे तुम्ही. आणि बॉन्ड रिलीज लेटर हे प्रिव्हियस वर्क अंडर NHM मध्ये, म्हणजे बॉन्ड रिलीज केले म्हणून ते तुमच्याकडे काय असायला पाहिजे, बॉन्ड रिलीज लेटर असायला पाहिजे. आणि ऍप्लिकेशन रिलेटेड बघा तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो सेम ॲज अ तुम्ही अपलोड केले तेच फोटो ठेवा बरं का, म्हणजे काय तुमचा प्रॉब्लेम येणार नाही. हे झालं. आणि तुम्हाला जे ऍडमिट कार्ड वरती चिटकायला पण पाहिजे, ऍडमिट कार्ड वरती जे पेस्ट करायला पण सेम फोटो पाहिजे, सेम फोटो जे तुम्ही अपलोड करणार आहे. आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट करून ठेवायचा आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि रिसिप्ट पण तुमच्याकडे ठेवायचं आहे. ही सगळी काय डॉक्युमेंटेशन लिस्ट आहे. ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुम्हाला हे सगळे लागणार आहे. आणि डॉक्युमेंट फॉर द एज प्रूफसाठी तुम्ही त्यांचं मार्कशीट तुम्ही यूज करू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मोस्ट कॉमनली आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 10वीच जे मार्कशीट आहे म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यालाच कन्सिडर करतात. आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे पण तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये एक. आणि डोमेन्शियल मध्ये काय म्हणते बघा, डोमेन्शियल प्रूफसाठी डोमेन्शियल सर्टिफिकेट किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे महाराष्ट्राचे, किंवा बघा जे कॅन्डिडेट कर्नाटकचे आहे त्यांनी पण ऍप्लिकेशन देऊ शकतात. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे शासन निर्णय म्हणून, या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जे व्हिडिओ पडलेले तुम्ही एकदा बघून घ्या. जे कॅन्डिडेटला बघा, फॉर कर्नाटक कॅन्डिडेट्स द कॅन्डिडेट मस्ट सबमिट द व्हॅलिड सर्टिफिकेट इश्यूड फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ते हॅव बीन रेसिडेंट ऑफ द जे 865 गाव होते बघा ज्या विलेज मधील मुलांनी, म्हणजे जे मराठी भाषिक लोक आहेत त्यांनी अप्लिकेशन देऊ शकता. आणि त्यांनी 15 वर्षापर्यंत तिथं राहायला पाहिजे. बघा हे सगळी झालं डॉक्युमेंटेशन बद्दल. परत एकदा लक्षात घ्या, 10वीचं आणि 12वीचं आणि सगळे नर्सिंगचे तुमचे मार्क्स कार्ड आणि त्याच्यासोबत डिग्री सर्टिफिकेट आणि कोर्स कम्प्लिशन अटेम्प्ट सर्टिफिकेट गरज नाहीये. आणि अजून काय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एकदम महत्वाचं आहे. आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यासोबत ऍड्रेस प्रूफसाठी हे कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्ही क्लेम करायचं असेल तर कास्ट सर्टिफिकेट, आणि त्याच्यासोबत कास्ट व्हॅलिडिटी नसलं तरी चालेल, तुम्हाला 6 महिन्याचा टाइम देणार त्यांनी. आणि EW सर्टिफिकेट आणि तुम्ही जे क्लेम केलं सर्टिफिकेट हे सगळं पाहिजे. त्याच्यासोबत नाव चेंज झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट कॉपी. आणि जे ऑलरेडी CHO त्यांच्यासाठी NOC पाहिजे. आणि NHM मध्ये काम करत असेल तर त्यांना बॉन्ड रिलीज लेटर पाहिजे. अप्लिकेशन रिलेटेड फोटो आणि रिसिप्ट आणि ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन साठी हे सगळे लागणार आहे. आणि एज प्रूफसाठी हे 10वीचं चालेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट 10वीचं तुम्हाला LC पण चालेल बरं का. आणि महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी तुम्हाला डोमेन्शियल सर्टिफिकेट कर्नाटकचं असेल तर जे इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी करता तुम्हाला हे सर्टिफिकेट आणावं लागेल. बाबा असं मी काय या अकॉर्डिंग टू महाराष्ट्राचं हे काय क्लेम केलेल्या 865 गावामधल्या 15 वर्षापासून इथेच रहिवासी आणि मी मराठीमध्ये शाळा शिकलेलं आहे म्हणून बरं का. हे झालं डॉक्युमेंटेशन लिस्ट. ओके, हे तुम्ही कुठं करणार आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग कुठं असणार आहे तुम्हाला, आयुष्मान आरोग्य मंदिर. हे इंटरनेटवरती भेटलेलं बरं का, इंटरनेटवरती भेटलेले पोस्टो आणलेले बरं का मी. हे झालं. आणि SC SWC हे सगळे नाव आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटणार आहे. हे झालं. आणि जाहीर प्रकरण काय झालं की काल बघा जे ऍप्लिकेशन सुरू होणार होते कधी 17/11/2025 म्हणजे काल सुरू होणार होते, पण काही तांत्रिक कारणामुळे काय झालेलं आहे यांनी 18 तारखेपासून सुरू केलेलं आहे. मग तुम्हाला 17 ह्यांनी नोटिफिकेशन लिंक दिली ते असं चालतंय, रोजी कार्यवाही करण्यात आली नाही म्हणजे 18 तारखेला नाही करण्यात आले, म्हणजे काल नाही करण्यात आले. आज किती तारीख 19 आहे, आज किती 12 वाजेनंतर ही कार्यान्वित होणार आहे म्हणजे वर्किंग मध्ये येणार आहे. लिंक कालमध्ये ऑलरेडी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे, तरी पण ह्या कॉमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्या लिंक देतो तुम्हाला. ओके, लास्ट डेट कधी आहे हे लक्षात ठेवा, 4/12/2025 म्हणजे राहिलं कुठं इकडे 19 म्हणजे इकडे 11 दिवस आणि इकडे 4 दिवस म्हणजे फक्त 15 दिवस टायमिंग आहे तुमच्याकडे अप्लिकेशन भरण्यासाठी. एकदम लास्टला थांबायचं नाही बरं का. तुम्हाला जेवढा लवकर होतील तेवढा अप्लिकेशन लवकर भरायचं आहे. असं पण नाही की लवकरच भरायचं म्हणून चुका करायचं नाहीये. मी ज्यावेळी वेबसाईट सुरू होतील ज्यावेळी काय लगेच तुम्हाला मी व्हिडिओ घेऊन येतो कसं पद्धतीने ते फॉर्म वगैरे भरायचं. ओके, चला जे आपलं मेन होतं काय ह्या उद्देश ह्या टॉपिक म्हणजे हा व्हिडिओचा उद्देश काय इम्पॉर्टंट टिप्स फॉर क्रॅक टू CHO 2025 एक्झाम. मी जे इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो तुम्हाला एवढी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. आणि एक्झाम लवकरच होणार आहे बरं का. तुम्हाला 45 किंवा 30 ते 45 किंवा समजा मॅक्झिमम 1-2 महिने मला वाटतं 2 महिन्याच्या नंतर किंवा थोडे 45 नंतर इकडे तिकडे एक्झाम होणार आहे. तुम्हाला कंटिन्युअली अभ्यास करायचा आहे बाबा बरं का. एकदा ही गोष्ट म्हणजे ही वेकन्सी आलेलं आहे परत नाही येणार आहे असे एवढी मोठी वेकन्सीमध्ये आलं तरी पण जे कोणीतरी रिजन केलंय बाबा किंवा असं काहीतरी झालं तरच वेकन्सी निघतात बरं का. हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. जे परमनंटसाठी अभ्यास करत आहे त्यांनी पण ऍप्लिकेशन भरायचे जे तुमचं कंडिशन बघून बरं का. असं नाही की चला काय जे विद्यार्थी इलिजिबल आहे सगळ्यांनी भरून टाकायचं आहे आणि मस्तपैकी एक्झाम द्यायचं आहे. नो निगेटिव्ह आहे,
एकदम सगळी टिक करून यायचं आहे आणि जे इम्पॉर्टंट टिप्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा एकदम स्टार्टिंगला काय करायचं आहे, तुम्हाला जे 2023 मधले सीएचओ एक्झाम चालते त्याचा PYQ एकदम बघून घ्यायचंय तुम्हाला, कारण तुम्हाला जेणेकरून लक्षात येणार बाबा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारू शकतात. बघा आता थोडी बदल झालेला आहे कशामध्ये, एक्झाम पॅटर्न मध्ये आणि जे कंडक्ट करणारे जे कंपनी आहेत त्याच्यामध्ये पण बदल झालेला आहे. मला वाटते थोडी स्किल बेस्ड एक्झाम जे क्वेश्चन येणार आहे जास्त येऊ शकतात, कारण IBPS वाले कंडक्ट करणार आहे हे लक्षात राहू द्या. म्हणून जे आपलं बघा असं पण नाही की IBPS घेणार आहे म्हणून जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि आपलं एकदम चेंज असते असं पण नाहीये. त्याच्यामधलं त्यांना विचारावंच लागणार आणि जे रिलेटेड असणार ना सिलेबस. म्हणून काय तुम्हाला 2023 चे PYQ बघून घ्यायचंय किंवा कुठेतरी भेटलं आपलं ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पडलेलं तुम्हाला तेवढं बघून घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला काय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कसं पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला डोक्यात येणार. हे झालं त्याचं पहिला. आणि जे मेन सब्जेक्ट आहे किंवा इम्पॉर्टंट सब्जेक्ट एवढी तरी तुम्हाला बघा. थेअरी तर तुम्हाला जे मी सांगितलं कुठली जे एकदम कुठे गेलं आपलं, हा बघा एवढं तर सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करायचंच आहे. ह्याच्या सोबत जे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला डबल लक्ष द्यायचं आहे. हा बाबा ह्याच्या मधलं तुम्हाला काही मिस्टेक होऊ नये, म्हणजे सोडायचंच नाही आहे, त्याला रिव्हिजन वरती रिव्हिजन करायचं आहे. जे असणार आहे मेन इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्यामध्ये एकदम बेस्ट असणार आहे कुठली, पहिली असणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. कारण तुम्ही कम्युनिटीमध्ये काम करणार आहे बरं का सीएचओ झाल्यावर. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एकदम कसं आहे, एकदम इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही किती वेळा रिव्हिजन केलं तरी कमीच आहे बरं का. ह्याच्यामधले मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होणार आहे. हे झालं पहिला. त्याच्या नंतर असणार आहे ओबीजी नंतर पीडियाट्रिक, त्याच्या नंतर असणार आहे न्यूट्रिशन. ठीक आहे, न्यूट्रिशन ही सब्जेक्ट ही चारही इम्पॉर्टंट असणार आहे सीएचओ साठी बरं का. कम्युनिटी मधलं मॅक्झिमम क्वेश्चन येणार, त्याच्यामधलं ANC वगैरे आणि पीडियाट्रिक मधलं न्यूबॉर्न केअर आणि न्यूट्रिशन मधलं जे विटॅमिन्स मिनरल ही सगळी तुम्हाला मॅक्झिमम विचारू शकतात. हे झालं. आणि त्याच्यानंतर अजून जे इम्पॉर्टंट म्हणू शकतात आपण तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती, म्हणजे आपण सगळी ही आपले जे टार्गेट सिरीज आहे त्याच्यामध्ये सगळे कव्हर करणार बरं का. इम्युनायझेशन आणि अजून कुठलं फॅमिली प्लॅनिंग झालं आणि वेस्ट मॅनेजमेंट PMW एकदम इम्पॉर्टंट बरं का. ANC आणि PNC ही एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत ANC झाल्यावर काय येणार, PNC झाल्यावर न्यूबॉर्न केअर ही सगळी इम्पॉर्टंट गोष्टी आहे, तुम्ही अभ्यास करायचाच आहे. हे झालं. आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेबल डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल म्हणजे काय NCD ही सगळी आपल्याला मॅक्झिमम काय करायचंय, ग्रोथ मॉनिटरिंग हे काय करायचं आहे आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. याच्यामधलं मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट होऊ शकतात बरं का. अजून एक कुठली, हे झालं माल न्यूट्रिशन त्याच्यामध्ये सॅम माल न्यूट्रिशन. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट कुठले आपलं NHM प्रोग्राम आपण सगळे ही कव्हर करणार आहेत बरं का. आपली जे टार्गेट सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण सगळे ही कव्हर करूया. त्याच्यामध्ये बघा फॅमिली प्लॅनिंग मध्ये जे कॉन्ट्रासेप्शन सगळे विचारणार आहे, सगळे विचारतात. BNW मध्ये कलर कशा पद्धतीने डिस्क्राईब करायचं, त्याच्यामध्ये ANC केअर मध्ये सगळे विचारतात. न्यूबॉर्न केअर मध्ये जे ग्रोथ मॉनिटरिंग वगैरे ते बघा. कम्युनिकेबल डिसीज मध्ये मॅक्झिमम कुठली कम्युनिकेबल मध्ये वेक्टर बोर्न त्याच्यामध्ये TB एकदम इम्पॉर्टंट बरं का. TB आणि एड्स ही दोन्ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक. हे झालं. NCD मध्ये कुठं हायपरटेन्शन, डायबेटिक, कॅन्सर मध्ये पण कुठलं ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर ही सगळी इम्पॉर्टंट गोष्टी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 100% विचारणारच आहेत. हे झालं ह्याच्याबद्दल. आता नेक्स्ट जे स्किल बेस्ड वगैरे होतं, स्किल बेस्डला अजून एक कुठलं म्हटलं मी, जे इमर्जन्सी होतं. स्किल बेस्ड आणि इमर्जन्सी ही त्रिशूल सिरीज मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन ह्याचं आणतो बरं का. इमर्जन्सीचं ही इमर्जन्सी कशामध्ये मी त्रिशूल सिरीज मध्ये घेऊन येतो. हे आपण तिकडे कव्हर करूया. अजून काय राहिलं, एवढी आपल्याला करायचं आहे. आणि जीके साठी एवढी तुम्ही काय म्हणतो मी एवढी टाइम वेस्ट नका करू. जे मॅक्झिमम आपलं असणार आहे 80 मार्क तिकडे लक्ष करा. आणि कधी तुम्हाला मन नाही आलं, कंटाळा आला तर तुम्ही ज्यावेळी जीकेचं कुठली तरी आपली जे योग्य पुस्तक आहे तुम्ही वाचत राहा. आणि जे मेन जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स महाराष्ट्राबद्दल थोडी 4-5 गोष्टी ही सगळी भूगोल वगैरे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मॅक्झिमम आपल्याला काय करायचंय, कॉन्सन्ट्रेशन नर्सिंग वरती आणि NHM वरती करायचं आहे बरं का. एवढं झालं. ते झालं कशासाठी, हे सगळं आपलं थेअरीचं एक्झाम झालं. कशाच्या थेअरीचं, पण तुम्हाला
ऍडिशनल वर्क आहे बरं का. तुम्हाला रिव्हिजन करायचंय. रिव्हिजन सोबत तुम्हाला इम्पॉर्टंट मी एक गोष्ट सांगतो, MCQ टेस्ट द्यायचं आहे तुम्हाला. बघा तुम्हाला मॉक टेस्ट कसं द्यायचं, तुम्ही त्याच्यासाठी काय करावं लागते, एनी बुक फॉर MCQ, कुठली पण बुक घ्या. असं नाही की हेच घ्या तेच घ्या. त्याच्यामध्ये मी पाठवलेलं CHOचं ते मॅक्झिमम क्वेश्चन बँक होता बघा, ते असो किंवा PR यादव असो किंवा मिशन परिचारिका असो, ही सगळी कुठली पण घ्या MCQ साठी. तुम्हाला डेली किती, डेली मिनिमम 100 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा तुम्हाला काय करायचं, एक पेज घ्यायचं बरं का. तुम्हाला एक खाली पेज घ्यायचं, त्याच्यामध्ये कसं एक लाईन मारायचं, असं एक लाईन मारायचं की अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायचं. एकच मिनिट, असं लाईन मारून घ्यायचं बरं का. त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला इथे 1 नंबर लिहायचं, 1 2 3 4 5 6 7 इथे 10 पर्यंत लिहायचं बरं का. 10 पर्यंत लिहायचं. इथे 1 इथे 11 21 31 41 अशा पद्धतीने तुम्हाला काय लिहून घ्यायचं. आता इथे काय येणार, पहिला MCQचं इकडे नाही लिहिलं तरी चालेल हे बरं का. केलं आपलं असं पद्धतीने लिहायचं. इथे 11 किंवा इथे नेक्स्ट 11 लिहायचं बरं का. इथे 1 नंबरचे येणार 1 2 चे, इथे 11 21 31 41 51 61 असे 91 पर्यंत, म्हणजे मिनिमम तुम्हाला 100 काय ते मॉक टेस्ट द्यायचं आहे. काय करायचं, एवढी 100 क्वेश्चन द्यायचं, ते पण आन्सर न बघता बरं का. त्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, रिव्ह्यू करायचं. बाबा काय माझं 100 पैकी किती मार्क पडले, 100 पैकी किती, एक 60 पडलं तरी, म्हणजे एक्झाम्पल सांगतो, हे 40 जे क्वेश्चन चुकलं ना, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, अभ्यास करायचा. हे कशासाठी मी चुकलो हे फक्त तुम्हाला काय प्रॅक्टिस करायचंय. बघा किती, आता समजा एव्हरेज किती, आजपासून पण तुम्ही सुरू केलं तर समजा एक 60 दिवस किंवा 2 महिने गेला. आता कुठली डिसेंबर येणार आहे, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आपलं एक्झाम एक्सपेक्टेड आहे. फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आपलं एक्झाम होऊ शकते. आता मार्च मध्ये आपण समजू, तिकडे 3 महिने इकडे 4 महिने, एक 3 महिने समजा, एक इंटू किती 90 असं मारलं तर किती होतात, 9000 काय 9000 MCQ तुम्ही सॉल्व्ह करणार. 9000 काय कमी आहे, म्हणजे नियरली तुम्ही एव्हरेज 1 महिना पकडला, एवढं पकडलं तर 10,000 क्वेश्चन काय करणार आहे, तुम्ही अभ्यास करणार आहे. ही एकदम भयानक असणार आहे. त्याच्या सोबत आपण तर तुमच्या सोबत आहेतच बरं का. त्याच्यासोबत ही आपला क्लास सोडून तुम्हाला एवढी अभ्यास करायचा बरं का. मग तुम्हाला कोणी थांबवू शकतच नाहीये. तुम्ही एक्झाम क्रॅक करता आणि चांगला रँक सुद्धा येणार आहे तुमचा. हे झालं इम्पॉर्टंट टिप्स कशासाठी, ही CHO आपलं 2025 साठी PYQ कव्हर करायचं आहे. इम्पॉर्टंट टॉपिक कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, CHN, OBG, पिडियाट्रिक आणि न्यूट्रिशन एवढं इम्पॉर्टंट करायचं आहे. त्याच्यासोबत इम्युनायझेशन, ही फॅमिली प्लॅनिंग, BMW, NC एवढं सगळं करायचं आहे. मॉक टेस्ट द्यायचा आहे तुम्हाला कोणी थांबू शकत नाही बरं का, एवढी अभ्यास केला तर. त्याच्यासोबत अजून जे इम्पॉर्टंट क्लासेस आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. जे टार्गेट CHO सिरीज आजपासून सुरू झालेलं आहे, ही कंटिन्यू असणार आहे. कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत तुमच्या सोबत आहेत आपण. जे मेन टॉपिक आहे, जे कुठल्या पण गोष्टी असो तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याच्या सोबत आम्ही काय करतो, तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ते सगळे हे आहे टार्गेट CHO सिरीज तुमच्यासाठी अप टू एक्झाम साठी. आणि तुम्हाला काय, ही PYQ तुम्हाला बघून घ्यायचंय. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ही झालं त्रिशूल सिरीज. त्याच्यामध्ये आपण काय करू, इमर्जन्सीचे आणि स्किल बेस्ड क्वेश्चन जास्त कव्हर करूया. कशामध्ये, CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड आता चाललेला आहे त्याच्यामध्ये. आणि ब्रह्म सिरीज ही पण CHO साठी एकदम थेअरी कम्प्लीट आहे त्यांच्याकडे. ही पण तुम्ही बघू शकता आणि बघायचं आहे सगळी आणि सतत अभ्यास करत राहायचा आहे. एवढी मी जे सांगितलं टिप तेवढं लक्षात ठेवा आणि सतत अभ्यास करायचा आहे. काही प्रॉब्लेम असो तुम्ही डायरेक्टली की आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा डायरेक्टली मेसेज करा. काही प्रॉब्लेम असेल तर, क्वेरी असेल तर CHO बद्दल. ओके, चला मग आपण परत ह्याचं आपलं सिरीजमध्ये भेटूया. आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे CHO मित्रमैत्रिणी आहेत त्यांना ही आपली जे चॅनलची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ही दाबा, कारण शिकायचं काय तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. मग आपण लवकरच भेटूया आपली नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत धन्यवाद. आणि अजून एक बरं का, जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आज 12 वाजता सुरू होणार आहे. काही तांत्रिक प्रॉब्लेम होतं आणि जे सुरू झाल्यावर आपण काय लवकरच एक व्हिडिओ घेऊन येतो. बघा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्याच्याबद्दल बरं का. आणि गडबडी करू नका आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे.
काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा नाही. असं नाही की मी एक्स आर्मीमध्ये आणि ते ह्याच्यामध्ये कुठले फॉर्म गेलं आपलं जे लास्ट वेळी आपण भरलं होतं, कुठे गेलं, हा कशामध्ये भरले होते लोक, माझे खेळाडू इथे झाला, हा पदवीधर मध्ये वगैरे, हा सर माझं बीएससी नर्सिंग झाले म्हणून मी पदवीधर आहे असं नाही बरं का. जे वेगळ्या लोकांसाठी आहे तुम्ही तिकडे अप्लिकेशन करायचं नाही, व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, गडबड करायचं नाही, एकदम शेवटला पण नाही भरायचा बरं का, सर्व्हर बिझी होऊ शकते. मग त्याचे व्हिडिओ म्हणजे लिंक ओपन झालं तर लगेचच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. ओके, तेपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.